नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, पीक विमा संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे आणि त्या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, एकतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल, परंतु पीक विम्याची अद्याप देखील कोणतीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही. आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जर एखाद्या कंपनीने शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाल्यानंतर त्यांना जो काही शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जर अमाऊंट तेवढ्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना दिली नाही तर त्यातून पुढे 12% व्याजदर त्या रकमेला म्हणजे शेतकऱ्यांना द्यावा लागेल, म्हणजे कंपनीने शेतकऱ्यांना द्यायचा आहे जर उशीर झाला तर. परंतु याची प्रत्यक्षात अंमलबजावणी काहीही दिसत नाही. त्यानंतर बघा, आता सध्या एक पीक विम्यासंदर्भात एक अपडेट आलेलं आहे की जवळजवळ 216 कोटी रुपयांचा घोटाळा हा महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलेला आहे. आता हा नेमका शेतकऱ्यांनी कसा केला, तुम्ही याच्या माध्यमातून अशा प्रकारे चुकीचं करताय का, तर हे सुद्धा शेतकऱ्यांनी पाहायचं आहे आणि तशा प्रकारे चूक कुठली करायची नाही. आता बघा, यावेळेस ज्यावेळेस शेतकऱ्यांनी पीक विमा भरले, परंतु शासनाकडे ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरला त्याच्यावेळेस गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ 27,000हून अधिक याच्यामध्ये प्रमाण वाढलेलं दिसलं. आणि हे ज्यावेळेस प्रमाण वाढलं त्यावेळेस शासनाने सॅटेलाइटच्या माध्यमातून पिकाची तपासणी केली आणि ज्या वेळेस सॅटेलाइटच्या माध्यमातून तपासणी केली त्यावेळेस शासनाच्या असं लक्षात आलं की 44,000 हेक्टरवर केळी पीक लावलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात 44,000 हेक्टरवर केळी पिकच नाही. ते बाब ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आली त्यावेळेस शासनाने जो 44,000 हेक्टरवर केळी पिकाचं म्हणजे पीक विमा भरलेला होता तर त्याचा पूर्ण प्रीमियम कंपनीने जप्त केलेला आहे. आता पूर्ण केळीचा म्हणजे 44,000 हेक्टरवर ज्यांनी केळी पीक नसताना देखील प्रीमियम किती भरला होता, तर 37,43,000चा प्रीमियम भरलेला होता. म्हणजे शेतकऱ्यांनी पीक विमा परताव्यासाठी जो काय आधीची इन्शुरन्स रक्कम भरलेली असते ती रक्कम 37,43,000 रुपये एवढी भरलेली होती. ती रक्कम देखील अशा चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे कंपनीने म्हणजे शासनाने ती पूर्ण रक्कम त्यांची जप्त केलेली आहे. आता ही प्रीमियम रक्कम भरल्यानंतर कंपनीने आणि शासनाने शेतकऱ्याला किती देणं होतं, तर 123 कोटी 53 लाख हे राज्याचं देणं होतं आणि केंद्राने 58 लाख रुपये देणं होतं. म्हणजे शासनाचे जवळजवळ 216 कोटी रुपये वाचलेले आहेत. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी हेच सांगत आलेलो आहोत की तुम्ही ज्या क्षेत्रावरती जे पीक लावलेले आहे त्याच पिकाची पीक पाहणी करा आणि त्याच पिकाचा पीक विमा देखील भरा की जेणेकरून भविष्यात कोणत्याही तांत्रिक अडचणीला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही. आता याच्यामध्ये ही प्रीमियमची रक्कम समजा शेतकऱ्याची कट झाली तेवढ्यापर्यंत ठीक आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरल्यामुळे जर गुन्हे दाखल झाले तर हे शेतकऱ्यांना म्हणजे खूप जड जाऊ शकतं. त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आपल्या ज्या प्लॉटवरती जे पीक आहे त्याच पिकाची पीक पाहणी करा आणि त्याच पिकाचा पीक विमा भरा की जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आता पीक विमा कधी भेटणार हा प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर बघा, अद्याप देखील याचं एक्झॅक्ट तारीख अशी काही सांगितलेली नाही, परंतु धाराशिव जिल्ह्याचं आपण पाहिलं तर जवळजवळ 134 कोटी रुपयांच्या पीक विम्याला मंजुरी दिलेली आहे. लवकरच त्याचं देखील वितरण केलं जाऊ शकतं. परंतु शेतकऱ्यांना हे बाब लक्षात ठेवा की तुम्ही ज्या पिकाचा पीक विमा भरत असाल ते पीक तुमच्या म्हणजे प्लॉटवरती असणं बंधनकारक आहे, त्याची पीक पाहणी असणं बंधनकारक आहे की जेणेकरून शासनाने किंवा कंपनीने सॅटेलाइटच्या माध्यमातून तपासणी करू द्या किंवा इतर कोणताही माध्यम वापरू द्या की तुम्हाला नंतर कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं जावे लागणार नाही. धन्यवाद.